आदिवासी वाडीवर जाणारा पूर्वापार रस्ता बंद केल्याने आदिवासी आक्रमक। पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा, खैरासवाडी, घोटमालवाडी, बागवाडी, निफाडवाडी, माडभोन, खरबाचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवनसंरक्षक अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयाला धडक दिली। राष्ट्रीय महामार्ग NH 66 ते घोटमाळवाडी खैरासवाडी हा गेल्या 50 वर्षांपासून वनक्षेत्रात अस्तित्वात व टोपोशीट नमूद असलेला रस्ता पूर्वापार वडिलोपार्जित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्याने आदिवासी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। आपत्तीच्या काळात याच रस्त्यावरून रुग्णवाहिका, अग्निशामक बंब गावापर्यंत पोहोचणे सहज शक्य होत असते। तसेच गावाला उन्हाळ्यात याच रस्त्याद्वारे पाणी पुरवठा करणारे टँकर येत असतात। परंतु आता वनाधिकारी यांनी सदरचा रस्ता खोदून बंद केला असल्याने आदिवासी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे। सदरच्या रस्त्याबाबत 3-2चा प्रस्ताव मंजुरी करता सादर केला आहे। त्याकरिता नियोजन समितीकडून ₹20 लाखाचा निधी वर्ग झालेला आहे। त्यामुळे आदिवासी नागरिकांची समस्या ओळखून सदर रस्त्याच्या 3-2च्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात यावी। तसेच खोट्या तक्रारी करून आदिवासी नागरिकांना व प्रशासनाला त्रास देणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सर्व आदिवासी नागरिकांनी केली आहे। सदरचा रस्ता पूर्ववत न झाल्यास नाईलाजास्तव प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन करून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार। तसेच आमची समस्या चालू अधिवेशनात देखील मांडणार आहोत, असे सांगण्यात आले आहे। आम्हाला जुना रस्ता आहे ना, तोच आम्हाला चालू पाहिजे। तुम्ही कशाला ते बंद करता? आम्हाला चालू ते आम्हाला दवाखान्यात आम्हाला भाडं तोडं घेऊन तिकडची जायला लागतं। जुने वार्ड बदलापासून आम्ही तिकडची जातो, म्हणून आम्हाला तो चालू पाहिजे। नाही तर चालू केला तर आम्ही उपोषणाला बसू। मला रस्ता जुना रस्ता आहे तो चालू पाहिजे आणि जो जुना रस्ता आम्हाला चालू नाही केला, आम्हाला डिलेवरीला काही ताप बीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडीवरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे, कारण आम्हाला तिथून जरा जवळपास पडतो, म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे। जो काही आमचा काल फॉरेस्टवाले रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन उपोषणाला बसू।